नमस्कार. आज 17 नोव्हेंबर 2024 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज महाविकास आघाडी यांची ॲडव्हर्टाईज, त्यामुळे स्किप करूयात. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा. झाशीत रुग्णालयाला आग, दुर्घटनेत 10 बालकांचा मृत्यू, चौकशीचे आदेश, पालकांना मदत जाहीर. ही पहिली बातमी आहे व अतिशय दुर्दैवी बातमी आहे पहा. आता घटना घडल्यानंतर हॉस्पिटलवाले काय म्हणत आहेत की पहा, आम्ही मॉक ड्रिल वगैरे जून महिन्यामध्येच केलेली होती, पण आता ज्या आतून बातम्या येत आहेत त्यामधून आपल्याला असं समजत आहे की जे सेन्सर्स असतात पहा, जर कुठे आग लागलेली असेल तर डायरेक्टली जे सेन्स करतात ना, अगदी ते सेन्सर खराब झालेले होते. त्यानंतर जे अग्निशामक उपकरणे असतात, म्हणजे जे फायर एक्सटिंग्विशर्स असतात ना, ते पण तिथं बंद पडलेले होते. म्हणजे 4 वर्षापूर्वीच ते बंद पडलेले होते. त्यासोबतच पहा, जिथं आग लागलेली असेल तर जे अलार्म वगैरे वाजतो ना, ती अलार्म सिस्टीम पण तिथं बंद पडलेली होती. म्हणजे संपूर्ण जे काय म्हणतो आपण डिझास्टर मॅनेजमेंटची धज्जिया इथं उडवलेली आपल्याला बेसिकली सांगता येते. आता मी अशा भाषेत पहिलीच न्यूजला असं का बोलतोय तर पहा, म्हणजे अगदीच 10 बालकांचा तिथं जळून मृत्यू झालेला आहे व त्याला पहा प्रशासन जबाबदार. अशाच पद्धतीची घटना आपल्याला राऊ IAS मध्ये पण झालेली दिसून आली. त्यानंतर 2017 मध्ये UP मध्ये अशाच पद्धतीची दुसरी घटना झाली होती व त्यातील जो आरोपी होता ना, त्याला डायरेक्टली त्यांनी रिहा केलेला आहे. म्हणजे त्याच्यावरती कोणतेही चार्जेस लावलेले नाहीत. किंवा आता राऊ IAS हे झालं पहा, त्यांना पण जामिनीवर सोडण्यात आलेलं आहे. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटला एक मॉक किंवा म्हणजे अगदीच एक मजाक बनवून ठेवण्यासारखं इथं परिस्थिती आहे. ओके, अगदीच पहा 10 बालकांचा तिथं जळून मृत्यू झालेला आहे. ओके, म्हणजे ही खूप दुर्दैवी घटना आहे. याबद्दलच थोडक्यात मला सांगायचं आहे. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट. आता पहा, उद्या तुम्ही प्रशासनात जाणार आहात. ओके, व डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी संपूर्ण तुमची असेल. ओके, तुम्ही जर उद्या IAS असाल तर अगदीच पहा, जिल्ह्यामध्ये कुठेही डिझास्टर जर आलेलं असेल तर सर्वप्रथम पहिल्यांदा तुम्हाला तिथं जावं लागेल. त्यासाठी पहा, जे हॉस्पिटल्स वगैरे आहेत किंवा जे कोचिंग संस्थानं वगैरे आहेत ना, तेथील संपूर्ण डिझास्टर्स जे आहेत ते आगामी काळात येऊ शकतील, या नात्याने मॅनेज करणं खूप गरजेचं आहे पहा. म्हणजे अगदीच मॉक ड्रिल वगैरे असू द्या किंवा जे अग्निशमन जे यंत्र असतील ना, फायर एक्सटिंग्विशर वगैरे, ते अगदी आपल्याला वेळोवेळी त्यांची ड्रिल घेणं खूप गरजेचं आहे. आता 4 वर्षापासून जर ही यंत्र बंद पडलेली असतील, म्हणजे यापेक्षा दुर्दैवी काहीच असू शकत नाही पहा. आपण अगदी मजाक बनवून ठेवल्यासारखं इथं आपल्याला बेसिकली या न्यूजमधून दिसत आहे. ओके, त्यामुळेच हे अगदी दुर्दैव आहे असं आपलं इथं बेसिकली सांगता येतं. आता अगदीच महाराष्ट्रामध्ये पण याच्यापेक्षा दुसरं काही जास्त चांगली स्थिती नाही आहे पहा, पण अगदी आहे तशा घटना. त्यामुळे थोडंसं ही पहिलीच न्यूज होती व अगदीच रोष आहे, या निमित्ताने मी ही सांगितलं बातमी. त्यानंतर छत्तीसगड सीमेवर चकमकीत 5 नक्षलवादी ठार. ठीक आहे, परंतु खरंच ही जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. डॉक्टर साळुंखे यांना जीवन गौरव महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार जाहीर. शरद जावडेकरांना समाजकार्य विशेष पुरस्कार. हा पुरस्कार लक्षात ठेवा, कंबाईन परीक्षेला येण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर मतपिढीच्या राजकारणापासून दूर जनतेच्या प्रगतीसाठी काम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ही न्यूज राजकीय असल्या कारणाने मी तिला स्किप करत आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा. भाजप आणि काँग्रेसचे परस्परांवर आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर देण्याचे निर्देश. याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण मी सांगितलं आहे, आचारसंहिता जर कुठं मोडलेली दिसली तर डायरेक्टली कोण निवडणूक आयोग काय करत आहे, अध्यक्षांना नोटीस पाठवण्याचं काम करत आहे सध्याला. ओके, ज्या नेत्याने ते वक्तव्य केलं त्यांना नाही तर अध्यक्षाला ते नोटीस वगैरे बजावण्यात येत आहे. ठीक आहे, मान्य करूयात आणि पुढे जाऊयात आपण. आपल्याजवळ दुसरं म्हणजे पर्याय नाही आहे सध्याला. ओके, त्यानंतर लोकसत्ता रविवार. आता ही न्यूज पहा. भाजपकडून व्होट जिहाद. कोण आरोप करत आहे? खेरा आरोप करत आहेत व धर्माला हाताशी धरून महाविकास आघाडीचे राजकारण फडणवीस अशा पद्धतीने आरोप करत आहेत. म्हणजे राजकारण खऱ्याच अर्थाने, अगदी तुम्ही न्यूजपेपर वाचत नसाल तर खूप बेटर आहे. म्हणजे सकाळी सकाळी न्यूजपेपरमध्ये अशा बातम्या वाचणं म्हणजे खूप दुर्दैव आहे असं माझं मत आहे. पण ठीक आहे, चालेल, पुढे जाऊयात आपण. इथे पण आपल्यासाठी काही गरजेची न्यूज दिसत नाही आहे, स्किप करू शकता. संपूर्ण राजकीय बातम्या आहेत पहा. ओके, म्हणजे एक खुशी हीच आहे की आपला राजकीय बातम्या असल्यामुळे आपल्याला लवकरात लवकर पुढे जाता येत आहे. ओके, त्यानंतर शेतमालाला हमी भाव नाहीच, केंद्राच्या धडपडीनंतरही शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान. आता पहा, पीकनिहाय हमी भाव आणि मिळणारा दर जर तुम्ही पाहिला तर पहा, सोयाबीनला हमी भाव किती आहे, MSP ज्याला म्हणतो आपण, ती 4,892 रुपये आहे. ओके, ही अतिशय कमी आहे. MSP पण जरी असली ना सोयाबीनला तर ही MSP खूप कमी आहे. सोयाबीनसाठीची ही MSP खूप कमी आहे पहा. व मिळणारा मार्केटमध्ये जर आजचा दर पाहिला तुम्ही तर 4,345 रुपये दिले त्यांनी, पण अगदीच 4,000च्या दरम्यानच तिथं क्विंटलला भाव लागलेला असेल सोयाबीनचा. ओके, म्हणजे ही खूप दुर्दैवी स्थिती आहे. आता सोयाबीन मे बी जर तुम्ही पाहिला तर मराठवाड्यामध्ये अगदीच त्याचं जास्त प्रमाण आहे. ओके,
त्यानंतर कापूस, आता विदर्भामध्ये जास्त प्रमाण आहे, बरोबर. मग कापसाचं पण तशाच पद्धतीने आहे पहा, 7,121 ते 7,521 अशा पद्धतीने त्यांनी देण्याचं आवाहन केलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर कापसाला भाव किती लागलेला आहे, 4,500 5,000 अशाच दरम्यान नक्कीच असेल हे. ओके, 5,000 ते 6,000 इथं दिलेला आहे, मे बी असू शकेल. मग त्याच्यानंतर मुगीला 8,682, तर इकडे 6,926 आज मिळणारा भाव आहे. म्हणजे हे जो हमी भाव दिलेला आहे, मिळणारा दर जो आहे त्यामध्ये खूप तफावत आहे पहा. व शेतकऱ्यांच्या खात्यात खरंच पैसे येतात का, तर बिलकुल याचे पैसे वगैरे जमा होत नाहीत. ओके, म्हणजे अगदीच हे याबद्दल मला शाश्वती आहे. सोयाबीनबाबतची अगदी माझ्या घरी पण तेच आहे, त्यामुळे मला नक्कीच याबद्दलची मी शाश्वती घेत आहे. बाकी कापूस वगैरे आमच्याकडे पिकत नाही, त्याबद्दल अगदीच तुम्ही नक्कीच तिथं सांगू शकता. पण पहा, शेतकऱ्यांची जे हमीभाव आहे ना, म्हणजे महाराष्ट्रात तरी हमीभाव मिळतो का, असा जर प्रश्न तुम्हाला जर वाटत असेल ना, तर प्रश्नचिन्ह आहे किंवा त्याला बिलकुल मिळत नाही असं तुम्ही डायरेक्टली तिथं म्हणू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गजेशनी पहा, संपूर्ण राजकारण स्किप करा. त्यानंतर लोकसत्ता रविवार विशेष आलेला आहे पहा. यामध्ये शेतकऱ्यांसाठीची जी पॉलिसी आहे त्याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे, तर आपण थोडंसं डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, ही पॉलिसी आपल्याला बेसिकली 2022 पासून पाहावं लागेल, म्हणजे बॅकग्राऊंड आपल्याला समजून येईल. 2022ला झालं काय पहा, तर अगदीच केंद्र सरकारने पश्चिम आशियाईमध्ये जाणारा जो तांदूळ आहे ना, त्याला त्यांनी बंदी घातली. त्यानंतर लगेच काही दिवसानंतर त्यांनी गव्हाला पण बंदी घातली. गहू, दुसऱ्या देशामध्ये जाणारा जो गहू असतो त्याला त्यांनी बंदी घातली. त्यानंतर 2023मध्ये त्यांनी काय केलं केंद्र सरकारने, तर कांदा निर्यातीला त्यांनी बंदी घालत 40% तिथं काय केलं पहा, शुल्क आकारणी केली. 40% शुल्क आकारणी केली कांद्याला. मग हे जे बंदी करण्याचं काम झालं, ओके, हे कशासाठी करण्यात आलं, तर 2024मध्ये काय येणार होत्या, निवडणुका येणार होत्या. व 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला फटका बसू नये, शेतकऱ्यांना तिथे म्हणजे महागाई, आता पहा महागाईचा एक नरेटिव्ह सेट केलं जाऊ नये विरोधकांकडून, या नात्याने त्यांनी हे काम केलं की बाबा आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे, त्यामुळे आताच आपण काय करायला पाहिजे. आता पहा, कांदा प्रत्येकाच्या ताटात आहे. आता कांदा कोण पिकवतं, महाराष्ट्र सर्वात नंबर 1 आहे, बरोबर. फक्त महाराष्ट्राचा विचार त्यांनी केला नाहीत 2023मध्ये, तर संपूर्ण देशाचा त्यांनी विचार केले व देशभरामध्ये सामान्य नागरिक पण येतात. आता जर पहा, मी कांद्याचा जर विचार केला असता तर कोणाचा, फक्त शेतकऱ्यांचा मी विचार केला असता. ओके, पण आता कारणाचा विचार करायचा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण देशभरामधील जेवढे नागरिक आहेत ना त्यांचा, त्यामुळे इथं शेतकरी वर्गाचा वगैरे तिथं विचार त्यांनी केला नव्हता. तर त्यांनी कोणाचा विचार केला होता, संपूर्ण देशातील नागरिकांचा तिथं विचार केला होता व महागाई हे नरेटिव्ह सेट होऊ नये यासाठी त्यांनी हे पावलं उचलली होती. मग या पावलांचा इफेक्ट कसा झाला ते आपण थोडंसं डिस्कस करूयात. तर पहा, आता आपल्याकडे ना 10च घेऊयात, म्हणजे जास्त करू नये आपण. 10 ग्राहक आहेत पहा, ओके, आणि 10 वस्तू आहेत, बरोबर. मग पहा, 10 ग्राहक आणि 10 वस्तू म्हटल्यानंतर ना यांच्यामध्ये समान मूल्य वगैरे तिथं लगेचच्या लगेच तिथं काय होतं पहा, 1 रुपयाला 1 वस्तू वगैरे तिथं दिली जाऊ शकते. ओके, समान आहेत ना, त्यामुळे 1 रुपयाला 1 वस्तू अशा पद्धतीने तिथं वितरण झालं. पण ह्या 10 वस्तूंपैकी 5 वस्तू कुठं दुसरीकडे गेल्या, म्हणजे झालं काय, एकच मिनिट द्या. आता हे जी एवढा बॉक्स आहे ना, हे देशांतर्गत आहे, हा देशांतर्गत व्यापार आहे. देशांतर्गत म्हणजे देशाच्या आतच हा व्यापार चालतो. मग 1 रुपयाला 1 वस्तू अशा पद्धतीने 10 ग्राहकांना हे पूर्वी मिळायच्या. पण ह्या 10 वस्तूपैकी ना 5 वस्तू कुठे गेल्या, दुसऱ्या देशात गेल्या, परदेशी गेल्या. ओके, परदेशात हा व्यापार चालू झाला. मग इथं भारतामध्ये किती राहिल्या, 10 वस्तूंपैकी 5 वस्तू जर दुसऱ्या देशात गेल्या तर इथं फक्त 5 वस्तू राहिल्या. मग मला सांगा इथं भाव वाढ होणार की नाही, तर अगदीच पहा, 5 वस्तू झाल्या आणि 10 ग्राहक आहेत, यासाठी इथं बार्गेनिंग सिस्टीम जर तुम्ही लावला तर इथं काय होतं, 2 रुपयाला 1 वस्तू तयार केली. म्हणजे ज्याच्याजवळ जास्त पर्चेसिंग पॅरिटी आहे, म्हणजे अगदीच ज्याच्याजवळ जास्त पैसा तोच फक्त ही वस्तू खरेदी करू शकतो. मग यामुळे इथं काय झाली पहा, महागाई वाढली. मग ही महागाई वाढू नये यासाठीच केंद्र सरकारने काय केलेलं आहे, मग इथं पहा, कांद्याचे भाव वाढू नयेत. ओके, कांद्याचे भाव वाढू नयेत. आता कांद्याचे भाव कशामुळे वाढले असते, जर कांदा निर्यात झाला असता. मग यासाठी त्यांनी काय केलं, परदेशात जर तुम्ही कांदा विक्री करणार असाल तर तिथं तुमच्यावरती किती 40% त्यांनी काय केली पहा, तिथे टॅक्स वाढवलं त्यांनी. 40% तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे 100 रुपयाला जर तुमचा कांदा तिकडे 100 रुपयाला किलो कांदा जर तिकडे देत असाल तुम्ही, तर तुम्हाला तिथं
₹40 केंद्र सरकारला द्यावे लागते. म्हणजेच काय इथं पहा, तुमचा इथं तोटा व्हायचा. ओके, म्हणजे ₹100 जरी तुम्ही तिथं कांदा विकला तरी तुम्हाला तुमच्या हातात नफा किती येत होता? फक्त ₹60 नफा येत होता. कारण ₹100 मधले ₹40 कोण घेऊन जात होतं? टॅक्सच्या नावाखाली केंद्र सरकार घेऊन जात होतं. मग यासाठी तुम्ही परदेशामध्ये कांदा विक्रीला प्राधान्य द्याल का? तर बिलकुल प्राधान्य देणार नाही. यामुळे केंद्र सरकारच्या ह्या निर्णयामुळे पहा, शेतकरीचे जे कांदा आहे, कांद्याला तिथं भाव लागला का? तर बिलकुल लागला नाही. ओके, म्हणजे कांद्याला तिथं भाव लागला नाही. पण जे देशी नागरिक आहेत, म्हणजे आता आपल्या देशांतर्गत जे नागरिक आहेत ना, त्यांना कांदा स्वस्त मध्ये मिळून गेला. पण महाराष्ट्रातील जे शेतकरी होते त्यांना या निर्णयाचा नक्कीच फटका बसला. डन. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. मग पहा, 2024च्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुती सरकारला काय झाला याचा इफेक्ट नक्कीच जाणवला. नाशिक मतदारसंघांमध्ये वगैरे तिथे पहा रोष जनतेतून वगैरे दिसून आला. बरोबर आहे. मग त्यासाठी पहा, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी काय केली? डायरेक्टली माफी मागितली की आम्ही कांद्याचा निर्णय वगैरे यामुळे फटका बसला व आम्हाला तुम्ही मतं दिलं नाही, असं त्यांनी जाहीर माफी पण मागितली. ओके, हे निर्णय तुम्ही मान्य करा. मग लगेच झालं काय पहा, याचा इफेक्ट कुठून आला? 2024ची लोकसभा निवडणूक झाली म्हटल्यानंतर जनतेचा राग आता कमी झाला. कारण पहा, यांचं मी काय म्हटलं होतं पहिल्यांदा, 2022मध्ये ही निर्णय कशामुळे घेतले होते? तर 2024मध्ये लोकसभा निवडणुका येणार होते, त्या निमित्ताने घेतलं होतं. आणखीन एक पॉईंट मी सांगितलं होतं तुम्हाला की महाराष्ट्र हा नंबर 1 आहे कांदा पिकवण्यामध्ये. बरोबर, हे 2 पॉईंट लक्षात घ्या. मग लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता 2024ची विधानसभा निवडणूक आहे महाराष्ट्राची. बरोबर, मग महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमुख वर्ग कोण आहे कांदा पिकवणारा? तर महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आहे. मग आता पहा, लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील नागरिकांचा विचार केला होता, पण विधानसभा महाराष्ट्र निवडणुकीमध्ये यांनी कोणाचा विचार केला? शेतकरी वर्गाचा विचार केला. बरोबर, शेतकरी वर्गाचा इथं विचार करायचा होता. मग यासाठी केंद्र सरकारने लगेच पहा एक धोरण जाहीर केलं सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये. मग त्या धोरणानुसार हे जे इथं 40% लावलेलं होतं पहा शुल्क, जर दुसऱ्या देशामध्ये जर तुम्ही कांदा पाठवत असाल तर तुमच्यावर किती? 40% तिथं 40% तिथं टॅक्स लावला जाईल असा निर्णय घेतला होता. तो निर्णय आता त्यांनी मागे घेतला व 20% इथं काय केली पहा, कपात केली. 20% तुमचं टॅक्स तिथं कमी केला. डन. त्यासोबतच तुम्ही निर्यात करत असाल तर तुम्हाला जास्त काय म्हणतो, एक खिडकी योजना त्या पद्धतीने त्यांनी आणली की बाबा तुम्हाला सतवलं जाणार नाही. यामुळे काय होईल? शेतकऱ्यांना भाव लागेल असं त्यांचं मत होतं केंद्र सरकारच्या या धोरणामुळे. ओके, कारण त्यांना माहिती आहे लोकसभामध्ये फटका बसला होता शेतकऱ्यांचा. मग आता विधानसभेला शेतकऱ्यांचा फटका बसू नये यासाठी यांनी हा निर्णय घेतला. पण आता शेतकऱ्यांना ह्या कांद्याचा भाव मिळत नाही आहे. ओके, शेतकऱ्यांना देखील म्हणजे हे जे निर्णय घेतला ना, धोरण जे शेतकऱ्यांसाठी आलं त्याचा देखील शेतकऱ्यांना इथं फायदा होत नाही. का फायदा होणार नाही आहे? तर पहा, बेसिकली झालं काय, सप्टेंबर महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी कांदा विकून टाकला होता. कारण पहा, कांदा हे नाशवंत पीक आहे, मान्य आहे. ओके, म्हणजे थोडं जर कांदा नासत असेल तर संपूर्ण कांद्यांना वगैरे नासवतं ना, अगदी तशा पद्धतीने आहे ते म्हणजे नाशवंत पीक आहे, ते जास्त काळ टिकू शकत नाही. मग यासाठी पहा, शेतकऱ्यांनी सप्टेंबरच्या शेवटी पूर्ण हे कांदा वगैरे त्यांच्या जवळ होता ना, तो त्यांनी विकून टाकला. मग झालं काय, आता कांदा कोणाला विकला? त्यांनी व्यापाऱ्याला विकला. बरोबर आहे. मग व्यापारी सप्टेंबर महिन्यामध्ये शुल्क किती आहे? 40% शुल्क आहे. यासाठी व्यापारी वगैरे तशा पद्धतीने करेल का? शेतकऱ्यांना तसं भाव देईल का? तर शेतकऱ्यांना कांद्याचा भाव तिथं देण्यात आला नाही. मग व्यापाऱ्यांनी इथं काय केली पहा, साठवणूक केली. ओके, आता त्यांच्याकडे पहा गोडाऊन्स वगैरे असतात, ते तशा पद्धतीने तिथे कोल्ड स्टोरेजमध्ये वगैरे ठेवू शकतात. पण शेतकऱ्यांजवळ तशा पद्धतीने स्टोरेज वगैरे आहेत का? किंवा महाराष्ट्र राज्य सरकारने तसे कोल्ड स्टोरेज उभारलेले आहेत का? तर बिलकुल उभारले नाहीत. याचा परिणाम काय झालेला आहे पहा, तर अगदीच जे शेतकरी वर्ग आहेत त्यांनी सप्टेंबर महिन्यामध्येच कांदा विकून टाकला. पण आता व्यापाऱ्यांकडे तो कांदा आल्यानंतर त्यांनी त्याची साठवणूक केली व केंद्र सरकारने निर्णय काय घेतला की आम्ही कांद्यावरती जे शुल्क आहे त्याला आता कपात करत आहोत. मग याचा परिणाम कोणावरती झाला? तर अगदीच पहा, व्यापाऱ्यांना याचा चांगला लाभ मिळत आहे. आता व्यापारी काय करत आहेत? मग तर अगदीच व्यापारी काय करत आहेत? आता शुल्क कमी झालेलं आहे ना, लगेच त्यांनी ह्या ज्या 10 वस्तू होत्या त्यापैकी 5 वस्तू त्यांनी लगेच परदेशामध्ये वगैरे वळवायला चालू केलेली आहे. बरोबर, मग इथं फायदा बेसिकली झाला व्यापाऱ्यांचा झाला, शेतकऱ्यांना इथं काहीच फायदा मिळालेला नाही आहे. त्यानंतर याचा परिणाम कोणावरती झाला? फायदा व्यापाऱ्यांना होतोय आणि परिणाम पहा, आता अगदीच परिणाम कशा पद्धतीने, 5 वस्तू इकडे जर दुसऱ्या देशात गेल्या तर 5च वस्तू राहिल्या तर आपल्याकडे. मग याचा परिणाम आपल्याला ग्राहकांना इथं दिसत आहे. त्यामुळे परत एकदा केंद्र सरकारच्या ह्या निर्णयामुळे महागाई इथं वाढलेली दिसत आहे आपल्याला. ओके, आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. शेतकऱ्यांना इथं काहीच भेटलं नाही पहा. शेतकऱ्यांसाठी ही स्कीम आलेली होती किंवा ही योजना त्यांनी राबवली,
पण त्याचा इफेक्ट कोणावरती झाला तर ग्राहकांवरती झाला व त्याचा फायदा कोणाला झाला तर व्यापाऱ्यांना झाला. शेतकऱ्यांना इथं काहीच मिळालं नाही आहे. त्यामुळे आज देखील पहा जनतेचा रोष तिथं मिळत आहे. डन. त्याच्यानंतर मी आत्ताच बोलत असताना सोयाबीनबद्दल बोललो होतो की सोयाबीनला आज देखील हमी भाव वगैरे तिथं मिळत नाही. ओके, मग त्याचं काय सीन आहे तर अगदीच पहा मराठवाड्यामध्ये वगैरे आपल्याला माहिती आहे सोयाबीन जास्त घेतलं जातं, बरोबर आहे. मग आता सोयाबीनमध्ये ना आपल्याला माहिती असेल अगदीच काय म्हणू शकतो, जेव्हा कारखान्यात जातं म्हणजे तेलासाठी खाद्यतेल बनवण्यासाठी ज्यावेळेस ते जातं ना त्यावेळेस तिथून आपल्याला पेंड, ओके, जी पेंड असते ना ती जास्तच प्रमाणात मिळते. सोयाबीन ही पेंड स्वरूपाचं पीक आहे, बरोबर, म्हणजे पेंड त्यातून जास्त निघते आपल्याला. मग ही पेंड काय केली जाते पहा. आता अगदीच भारत किती कन्झ्युम करेल, ओके, म्हणजे आता अगदीच पहा आपली भूक आहे 100 किलोचीच फक्त, ओके, पण आपल्याकडे जर एक्सेस 500 kg जर आपल्याकडे पेंड जर उत्पादन होत असेल तर मग आपण 400 kgचं करायचं काय. मग हा तिथं प्रॉब्लेम आहे. अगदी पहा याचा परिणाम काय होत आहे मग तर पहा 100 kgची आपली भूक आहे किंवा 100 kgचं आपलं तिथे गरज असते, भूक म्हणता येणार नाही, सॉरी शब्द थोडेसे हे झाले, तर 100 kgची आपली गरज आहे पण उत्पादन आपलं पहा 500 kgचं आहे. कशात? पेंडबद्दल म्हणतोय बरं मी. खाद्यतेल आपल्याला कमी पडतं ते मान्य आहे, पण पेंड मग पहा होत आहे काय, 500 kg आपलं तिथं काय होत आहे उत्पादन होत आहे व एक्सेस किती राहत आहे 400 kg आपल्याकडे राहत आहे. मग हे 400 kgला आपल्याला साठवून ठेवता येतं का तर बिलकुल नाही, दरवर्षी ही वाढतच जाणार आहे प्रमाण. यासाठी जे व्यापारी असतात सोयाबीनचं जे व्यापार करतात किंवा जे खाद्यतेलाचे जे व्यापारी आहेत ना त्यांना काय करावं लागतं, हे भारताबाहेर एक्सपोर्ट करावं लागतं, ओके, व ते अगदी कमी किमतीमध्ये त्यांना हे एक्सपोर्ट करावं लागत आहे, कमी किंमतमध्ये हे एक्सपोर्ट करावं लागतं. त्यासाठी पहा आज सोयाबीनला भाव का लागत नाही. 2014ला पण 4,000च भाव होता सोयाबीनचा, तो आज देखील तेवढाच भाव आहे. कशामुळे आहे? सॉरी 4 kg झाले तर रुपये आहे हे. तर 2014मध्ये सोयाबीनला भाव 4,000 रुपयेच होता व आज देखील 2024मध्ये हा 4,000 रुपयेच भाव आहे. तर त्याचं एकमेव कारण आहे हे पेंडचं, ओके, कारण आपल्या देशामध्ये तेवढं साठवणूक नाही आहे व आपला पेंड तर दुसऱ्या देशांना द्यावीच लागेल कारण आपण तेवढं साठवणूक करू शकत नाही. मग यासाठी ज्यावेळेस ते एक्सपोर्ट करायला जातात तर तिथं काय होतं पहा, शुल्क वगैरे आपण स्वतः भरावा लागतो कारण दुसऱ्या देशांना आपल्याला जास्त द्यायचं आहे, बरोबर. मग दुसऱ्या देशांना जर जास्त द्यायचं असेल तर अगदी आपल्याला स्वतःला शुल्क वगैरे तिथं भरावं लागतं. मग हे संपूर्ण शुल्क वगैरे जर तुम्ही काढलात तर त्याचा परिणाम कुठं होतो, सोयाबीनच्या भावावरती होतो. मग त्यासाठीच पहा जे व्यापारी आहेत ना ते शेतकऱ्यांना जास्त भाव मिळवून देऊ शकत नाहीत सोयाबीनचा. त्याचं एकमेव कारण आहे हेच पॉलिसी. याला टॅकल करण्यासाठी पहा केंद्र सरकारने 1,500 ते 2,000 कोटी रुपयाचं फक्त अनुदान देणं गरजेचं आहे. ते अनुदान दिलं की पहा शेतकऱ्यांचं म्हणजे जे व्यापारी आहेत ना 1,500 ते 2,000 कोटी रुपये व्यापाऱ्यांना अनुदान द्यायचं की बाबा तुम्ही एक्सपोर्ट करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. असं जर केंद्र सरकारने तिकडून जर हातभार लावलं तर होणार काय आहे, व्यापाऱ्यांचं एक्सपोर्टचं तिथं काय होणार आहे म्हणजे एक्सपोर्टचं बद्दलचं जे टेन्शन आहे ते कमी होईल. मग अगदीच एक्सपोर्टला तिकडे चालना मिळाली, एक्सपोर्टला जर पेंडच्या एक्सपोर्टला जर चालना मिळाली तर आपल्याकडे काय होणार आहे, अगदीच जे सोयाबीन आहे त्याला इकडं भाव वाढायला चालू होईल. कारण पहा व्यापारी जो खर्च एक्सपोर्टसाठी करतोय ना तो जर खर्च आपण जर शेतकऱ्यांना देऊ केलं तर ते आपल्यासाठी खूप बेटर होईल. पण सरकार अशा पद्धतीने योजना वगैरे राबवेल का तर बिलकुल राबवणार नाही. कारण पहा ह्या योजनाला थोडंसं तिथं काय होईल पहा एकदम इफेक्ट येणार नाही याचा, कारण व्यापाऱ्यांना तशा पद्धतीने बैठका वगैरे करून सांगाव्या लागतील, ओके. मग हाच तर परिणाम आहे. आपले पॉलिसी 2014 पासून ते 2024 पर्यंत का बदलल्या नाहीत कारण याला थोडंसं विचारपूर्वक वगैरे बसून करणं गरजेचं आहे, ओके. व एका वर्षामध्ये हे चेंजेस वगैरे येणार नाहीत कारण कोणत्या देशाला आपण एक्सपोर्ट वगैरे देऊ शकतो हे थोडंसं बायलॅटरल तिथं इश्यू वगैरे होणार आहेत. मग यासाठी अगदीच सरकारने बसून हे काम करणं गरजेचं होतं, परंतु भारत सरकारने हे काम केलं नाही. आता अगदीच तुम्ही पहा नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत काय म्हटले होते की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल. 2022 पर्यंतचा त्यांचा नारा होता की 2016लाच त्यांनी हे नारा दिलेला होता की शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट होईल. पण आज ते का बोलत नाही आहेत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीबद्दल वगैरे. आज ते काय म्हणत आहेत, किसान सन्मान निधी अंतर्गत त्यांना किती वर्षाला आय थिंक 6,000 रुपये मिळत असतील, ओके. 6,000 रुपये अशा पद्धतीने ते देत आहेत. मग हे करण्याची गरज का आली त्यांना? जर तुम्ही पहा पूर्वीच जर हे केलं असतं 2022 पर्यंतचं शेतकऱ्यांचं जर उत्पन्न दुप्पट करायचं असतं ना तर तुम्हाला धोरणं राबवायची गरज होती, न की अशा पद्धतीने किसान सन्मान निधी. मग यासाठीच पहा जी लाडकी बहीण योजना येत आहे किंवा म्हणजे लाडका भाऊ योजना जी आली, मग याचा परिणाम काय होत आहे, लॉंग टर्म इफेक्ट यामध्ये खूप आहेत पहा. कारण तुम्हाला जर लॉंग टर्म इफेक्ट पाहिजे असतील तर तुम्हाला धोरण राबवणं गरजेचं आहे. त्यासोबतच कापसाचं पण तसंच झालेलं आहे पहा. कापूस आज आपल्याकडे जास्त का भाव जात नाही आहे तर त्याचं पूर्वी पहा ज्यावेळेस
पहिल्यांदा जी बीटी कॉटन आलेलं होतं ना आपल्याकडे, बीटी कॉटन पहिल्यांदा आल्यानंतर त्याला भाव चांगला लागला. का भाव चांगला लागला? हा आपला प्यारा भारत आहे, इकडे बांगलादेश आहे पहा, आणि इकडे USA. डन. मग पूर्वी आपला कापसाला भाव लागण्याचं कारण अगदीच आपलं जे टेक्स्टाईल मार्केट आहे ते होतं, बरोबर. पण ज्यावेळेस बीटी कॉटनचा बाजार वगैरे जास्त पद्धतीने वाढला ना, त्यावेळेस बांगलादेश पण पुढे आलं. त्यानंतर USA मध्ये पण जे टेक्स्टाईल मार्केट आहे ना ते पण पुढे आलं, व बीटी कॉटन आपल्या भारतातून म्हणजे पूर्वी एक्सपोर्ट व्हायचं. पण प्रॉब्लेम असा झाला ना, USAने स्वतःला त्यामध्ये रिसर्च वगैरे करून घेतली. त्यांनी USAने स्वतःची रिसर्च वगैरे तिथं घडवून आणली बीटी कॉटनमध्ये. आणखीन त्यांनी चांगल्या पद्धतीने म्हणजे जास्त तागा देणारं कापूसाचं उत्पादन वगैरे तिकडे केलं. ते लगेच इकडे बांगलादेशला पण ना ते चांगल्या पद्धतीने मिळालं. कारण पहा, बांगलादेश गरीब राष्ट्र म्हणून आहे, आज देखील बांगलादेश गरीब राष्ट्र म्हणून आहे. त्यामुळे USA आणि बांगलादेशचं चांगल्या पद्धतीने तिथं जुळतं. ओके, का असं म्हणतोय मी? पहा, कारण गरीब राष्ट्राला मदत करण्याचं धोरण आहे त्यांचं. ओके, गरीब राष्ट्राला मदत करण्याचं धोरण आहे. आणि भारत कसं आहे, विकसित राष्ट्र आहे, आपण जास्त गरीब नाही आहे. ओके, आता म्हणजे गरीब जनता असेल परंतु राष्ट्र गरीब नाही आहे, मान्य आहे तुम्हाला. मग याच कारणामुळे USA आपल्याला मदत करत नाही. पहा, आता अगदीच आपले पंतप्रधान वगैरे तिथं जाऊन म्हणजे हातात हात घालून वगैरे फोटो काढत असतील, पण ज्यावेळेस शेतकऱ्यांची बाजू येते ना त्यावेळेस कोणी आपल्याला मदत करत नाही. हेच शाश्वत सत्य आहे. मग त्याच धर्तीवर पहा, आज आपल्याला जे पूर्वीचं जे बीटी कॉटन आहे ना तेच आपण बियाणं पुढे घेऊन आलेले आहोत. USA कडून वगैरे आपण ती मदत घेतली का? बिलकुल नाही. तर ती मदत कोणाला मिळाली? बांगलादेशला मिळाली. मग बांगलादेशमध्ये नवीन जे कापूस आहे ना, कापूसाचं जे बिजांड आहे ते आलेलं आहे बांगलादेशमध्ये. मग त्यामुळे काय होत आहे पहा, अगदी जास्त तागा देणारं तिथं कापूस निर्माण झालं. पण भारताचं जे कापूस आहे ना ते पूर्वीचंच राहिलेलं आहे. त्यामुळे पहा, आता अगदीच आपल्याला पण सर्वांना माहिती आहे की जमिनीची सुपीकता वगैरे कसं, एकच जर तुम्ही काम वारंवार वगैरे जर करत असाल ना तर ती सुपीकता वगैरे घटते. मग त्यामधून काय होतं पहा, जे आपलं पीक उत्पादन आहे ना ते कमी 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 वगैरे होत जातं. अगदी त्याच धर्तीवर पहा, बीटी कॉटन जे पूर्वीचं बीज होतं ना त्याची आता उत्पादकता थोडी 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 कमी होत आहे. व आता ती खूपच कमी झालेली आहे. व मार्केटमध्ये जर आपलं कापूस विकायला गेलात ना इंटरनॅशनल मार्केटमध्ये तर कोणी घेत नाही आहे. का घेत नाही आहे? कारण USAचं जे ब्रँड आहे ना ते आता चांगल्या पद्धतीने उदयास आलेलं आहे, कारण त्यांनी तशा पद्धतीने रिसर्च केलेली आहे. व बांगलादेशचं पण टेक्स्टाईल मार्केट इथं जास्त चांगल्या पद्धतीने उदयास आलेलं आहे व त्यांना टॅक्स द्यावं लागत नाही, कारण ते गरीब राष्ट्र आहेत. मग या दोन कारणांनी पहा, आपलं जे कापसाचं जे मार्केट होतं ना ते पूर्ण डाऊन झालेलं आहे. त्यासाठी आज देखील विदर्भातील जे कापूस आहे त्याला भाव लागत नाही आहे. आता मी बोलत असताना म्हटलं ना की मराठवाड्यामध्ये जास्त आमच्याकडे कापूस पिकत नाही. आता अगदी ते सत्य आहे. आता अगदी तुरळक ठिकाणी पिकत असेल, पण पहा, अगदी जर तुम्ही विदर्भ पाहिलात तर तिथे कापसाला जास्त चालना देणं गरजेचं आहे. मग आता ती चालना कशा पद्धतीने देऊ शकता? आता पहा, अगदीच आपल्याला काय करावं लागेल, मग USA सोबत टायअप करून तिकडलं जे नवीन बियाणं आहे, जे कापसाचं जे बिजांड आहे ना ती आपल्याला भारतामध्ये आणावं लागेल. व चांगल्या पद्धतीचं वाण इथं तयार झालं, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड जे क्रॉप असेल त्याला जर आपण भारतामध्ये जर लागू केलं परत एकदा, तर पहा आपली पण उत्पादकता तशा पद्धतीने वाढवू शकते. मग ती वाढल्यानंतर अगदीच विदर्भातील जे शेतकरी आत्महत्याचा प्रश्न आहे ना ती नक्की सुटू शकतो. मग हे शेतकरी आत्महत्याचा प्रश्न सोडवायचा असेल किंवा शेतकऱ्यांच्या पिकाला जर तुम्हाला जास्त लाभ मिळवून द्यायचा असेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? धोरण राबवणं गरजेचं आहे. पण पहा, याच्या पूर्वी पण मी म्हटलंय की ही व्हिजनलेस निवडणूक आहे. कोणतं पण सरकार म्हणजे आता पहा, मी खरंच तुम्हाला पहिल्यांदा पण म्हटलं की तुम्ही न्यूजपेपर वाचत नाही ते खूप बेटर आहे. म्हणजे असं म्हणत नाही आहे पहा की तुम्ही न्यूजपेपर हेच करू नका, प्रोत्साहन देत नाही आहे, सॉरी फॉर दॅट. पण पहा, अगदी खूप डिप्रेशनमध्ये वगैरे व्हायला लागतं कधी कधी की काय होत आहे आपल्याकडे. कारण एखाद्या वेळेस आपल्याला संपूर्ण गोष्टी माहिती असतात, पण पहा आता अगदीच तुम्ही जर हे पाहिलात, आता हे महाविकास आघाडीचं काय आहे, मॅनिफेस्टो आहे. या मॅनिफेस्टोमध्ये कुठेतरी तुम्हाला दिसलं आहे का की आम्ही शेतकऱ्यांसाठी वगैरे धोरण राबवू, पण त्यांनी काय केलंय, कर्जमाफी वगैरे देऊ असं म्हटलेलं आहे. आम्ही पहा, शेतकरी आज देखील की स्वाभिमानी आहेत शेतकरी महाराष्ट्रातील. असं नाही की आम्ही फक्त तुमच्याच पैशावर वगैरे जाऊ, आम्हाला पण आमचं म्हणजे करायचं आहे, काहीतरी करण्याची धमक आहे आमच्यात, पण तुम्ही ते का असं म्हणजे धोरण का राबवत नाहीत, म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे. आता इथं पण पहा ना, शेतकऱ्यांचा जे सातबारा आहे ना ते कोरा करणार, म्हणजे आम्ही वारंवार तुमच्याच हाताकडे वगैरे पाहत राहायचं का? किती दिवस आम्ही आमचा सातबारा वगैरे कोरा करत राहायचा? म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे खरं पाहिलं तर. त्यामुळेच मी म्हणत आहे ही व्हिजनलेस निवडणूक आहे, कारण यांच्याकडे व्हिजन देतच नाही आहेत आपल्याला बेसिकली. आता काही विद्यार्थ्यांना राग येईल की असंच मास्तर असं का बोलत आहे म्हणून, पण पहा खरं शाश्वत सत्य हेच आहे. ओके, जर तुम्ही शेतकऱ्यांना वगैरे विचारा, आता शेतकऱ्यांना कदाचित हे धोरण वगैरे समजणार नाहीत. ओके, परंतु ॲज अ इकॉनॉमिक स्टुडंट आणि रिसर्च स्कॉलर या नात्याने हे संपूर्ण ज्यावेळेस समजतं ना आपल्याला म्हणजे खूप त्याचा त्रास नक्की होतो. ओके, व इथं पण त्यांनी तेच दिलेलं आहे पहा. त्यानंतर अगदी याच्यामध्ये आणखीन जर काही म्हटलं तर पहा, ठराविक वर्षाच्या अंतराने कर्जमाफी होतच असते आपल्या देशात. मग त्यामुळे पहा, जे शेतकरी कर्ज वारंवार फेडत आहेत किंवा व्याज बरोबर भरत आहेत, मग ते मूर्ख आहेत का?
आता इथं पण त्यांनी तेच दिलेलं आहे पहा, शेतकरी मूर्ख आहेत का? मग जे शेतकरी भरत आहेत व्याज त्यांना म्हणजे खरंच आता याच्या पलीकडे मी काही बोलू शकत नाही. सॉरी फॉर दॅट. जर तुम्हाला राग येत असेल ना तर कदाचित तुम्हाला हा इश्यू समजलेला नसेल किंवा शेतकऱ्यांसोबत तुमचं म्हणजे तशा पद्धतीने नाळ वगैरे नसेल. आता विदर्भामध्ये जर तुम्ही आत्महत्याचं प्रमाण वगैरे पाहिलात, आता याच्यापूर्वी NCRBची आकडेवारी वगैरे मी दाखवलेलीच आहे लेक्चरमध्ये. पण खरंच आपल्याला जर हे चित्र बदलायचं असेल ना तर तुम्ही IAS झाल्यानंतर तुमच्याजवळ हे कच असतं काम, धोरण बनवणं. व धोरण बनवताना प्लीज देशाचा थोडंसं व्हिजन बनवूनच तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा. एवढंच एक सांगणं तुमच्यासमोर असेल. ओके, कारण तुम्ही महाराष्ट्रातून आलात व अगदी आपला म्हणजे आपल्या देशाचं पण काहीतरी कर्तव्य आहे, सॉरी म्हणजे आपल्या देशाला पण आपण काहीतरी देणं लागतो, बरोबर आहे. मग जे धोरण बनवत असताना ना तुम्ही या गोष्टींचा प्लीज विचार करा की व्हिजन थोडंसं तुम्ही नक्की ठेवा. ओके, म्हणजे आता तयारी पण करत आहात तुम्ही, UPSCची तयारी करत आहात तुम्ही, बरोबर आहे. मग तुमचं पण काहीतरी धोरण आहे की बाबा मी येत्या 5 वर्षामध्ये एवढे इथपर्यंत जाणार असं आहे नक्की. ओके, मग ह्या धोरणवरच तुम्ही काम करण्याचा नक्की प्रयत्न करा. नेत्यांच्या भाषेत ही समगता येते तरी कुठून? पहा, 1947चा जर भारत पाहिलात तुम्ही तर आपल्याला काय करायचं होतं, त्यावेळेस भारत स्वतंत्र करायचा होता, बरोबर आहे. त्यामुळे महात्मा गांधीजी असू द्या, जवाहरलाल नेहरू असू द्या, सरदार पटेल असू द्यात किंवा अन्य विनोबा भावे. ओके, विनोबा भावे यांचं तर भूदान चळवळीमध्ये खूप मोठं योगदान आहे. एकच मिनिट द्या, मी हे एकदा क्लीन करून घेतो. तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला ना त्यामध्ये गरिबी आणि श्रीमंतीचं खूप मोठं तिथं काय होतं, एक विभाजन होतं किंवा एक दरी होती असं तुम्ही म्हणू शकता. मग ती दरी कमी करण्यामध्ये पहा त्यांनी लँड रिफॉर्म करायला सुरुवात केली. त्यातूनच केशवानंद भारती खटला आलेला आहे. ओके, मग लँड रिफॉर्म करताना त्यांना असं जाणवलं की शेतकरी जे श्रीमंत शेतकरी आहेत ना ते सरकारने ज्यावेळेस नियम लागू केले ना त्यावेळेस त्यांच्याकडून काही जास्त जमिनी वगैरे त्यांना घेता आलं नाहीत. पण ज्यावेळेस विनोबा भावे चालत निघाले ना त्यांना खूप तिथं लाभ झाला. ओके, त्यामुळे म्हटलं पहा मी महात्मा गांधी, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, त्यानंतर विनोबा भावे यांचं खूप मोलाचं योगदान आहे. व आता अगदीच ते थोडंसं मागे ठेवूयात आपण. त्याच्यानंतर 1947 जर भारत तुम्ही पाहिलात तर तेव्हाचं राजकारण किंवा 1946ला आपली भारतीय संविधान सभा बसली, बरोबर आहे. संविधान सभा पहिल्यांदा 9 डिसेंबर रोजी तिथे सर्वजण जमा झाले. एकत्र झाल्यानंतर पहा त्यांच्याजवळ काय होते, एक विचार होते किंवा त्यांच्याजवळ पण एक धोरण होतं की आपल्याला संविधान बनवायचं आहे. डन. मग 1950 येताना त्यांनी संविधानाला वगैरे म्हणजे आपलं संविधानाची अंमलबजावणी झाली. 1952मध्ये आपल्याला निवडणुका झाल्या, बरोबर. मग हे संपूर्ण ना 1970पर्यंत अगदी सुरळीत चाललेलं होतं. पहा आपल्याकडे म्हणजे अगदी एक व्हिजन होतं किंवा ते जे राज्यकर्ते होते 1947 ते 1970 या दरम्यानचे जे राज्यकर्ते होते ना ते अगदी समाजसेवेशी निगडीत होते. समाजसेवेशी निगडीत होते. म्हणजेच काय पहा त्यांना जनतेची नाळ माहिती होती. समजतंय ना तुम्हाला. सरदार वल्लभभाई पटेल जनतेची नाळ त्यांना माहिती होती कारण त्यांनी सत्याग्रह केलेला होता. पण 1970 पालटला आणि 1980चा काळ आला की लगेच आपल्याकडे काय झालं, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. म्हणजेच काय तर अगदी जो कोणी निवडणुकीसाठी उभा राहत आहे ना तो जाऊन कोणाकडून पैसे घेऊन येऊ लागला तर अगदी डॉन लोकांकडून वगैरे पैसे घेऊन आला. मग 1990 येता किंवा 1990च्या पुढे नंतर 2000 आल्यानंतर पहा ही पूर्ण जे पॉलिटिक्स आहे ना क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स जे झालेलं होतं ते डॉन लोक चालले 2000मध्ये. तर डॉन लोक पॉलिटिक्समध्ये घुसले. डॉन लोक पॉलिटिक्समध्ये घुसल्यानंतर झालं काय पहा, ही जी समाजसेवा होती ती समाजसेवा आता राहिली का तर बिलकुल राहिली नाही. समाजसेवा आता अगदीच पहा आपापली आर्थिक सेवा बनली. कशा पद्धतीने आता पहा जे डॉन व्यक्ती वगैरे आहेत ते आता म्हणजे राजकारणात आले. राजकारणात आल्यानंतर आता त्यांचा उद्देश काय असतो तर अगदीच आम्हाला समाजसेवा करायची आहे असं ते म्हणतात. आम्हाला समाजसेवा करायची आहे असं ते म्हणतात. पण खऱ्या अर्थाने काय करत आहेत तर आर्थिकच तिथं व्यवहार वगैरे चालू आहेत. त्यामुळेच पहा आज EDला CBIला वगैरे जास्त का काम करावं लागत आहे. ते तर कारण आहे ना, कारण त्यांनी स्वतःची आर्थिक सेवा करून घेतली. मग आर्थिक सेवा केल्यानंतर त्यांना समाजसेवा इथं राहिलं का तसं हे समाजसेवा तिथं धुसर होत राहिली. त्यामुळे पहा आज एखादा पक्ष बदलतो किंवा लगेच जाऊन बंडखोरी वगैरे करतो. मग हे काय आहे ते म्हणतात आपल्याला की आमचे विचार वगैरे आहेत तसे, पण खरंच ते विचार आहेत का? ओके, खरंच ते विचारांनी पॉलिटिक्स वगैरे करत आहेत का तर बिलकुल नाही. कारण त्यांना फक्त आर्थिक सेवेचीच तिथं मतलब राहिलेला आहे. ओके, मग हीच तर समस्या आपल्या आज सध्याला राजकारणामध्ये आलेली आहे. त्यानंतर समाजसेवा त्यांना का माहिती नाही आहे, कारण पहा पूर्वीचे जे आपले नेते होते ते 1950 ते 1970चे जे नेते होते ना आपले कुठून आलेले होते तर ते समाजसेवेची जाणीव असणारे नेते होते. ओके, समाजामधून ते आलेले नेते होते. पण 2000 नंतरचे जे नेते आलेले आहेत ना ते डायरेक्टली
पहिल्यांदा दुसऱ्या कामात होते व डायरेक्टली ते जाऊन कुठे गेले, समाजसेवेत गेले किंवा राजकारणात गेले व म्हणत आहे की आम्हाला समाजसेवा करत आहेत, समाजसेवा करायची आहे. या कारणांनी आज आपल्याला समजतं की पहा, समाजसेवा दुसरीकडेच राहिली व आर्थिक सेवा इथं जास्त झालेली आहे राजकारणामध्ये. मग पहा, आता हे जे नेते आहेत ते अगदीच पुढे भाषण द्यायला जर एखाद्या वेळेस उभा टाकले तर भाषणामध्ये पुढे असणारी गर्दी कोणाची असते, तर अगदी त्या पक्षाचीच ती जास्त करून गर्दी असते व काही जी गर्दी असते ती पैसे देऊन वगैरे बोलून आणलेली असते. मग आता होतं काय, तर आपली जी जनता आहे ती आज देखील सुजाण नाही आहे. कारण पहा, शिक्षण जे त्यांना मिळालं ना, सीन कॉस्ट अँड कॉस्ट तशा पद्धतीने मिळालेलं आहे ज्याचा काही उपयोग नाही आहे. ओके सॉरी, पण पहा खरंच सीन कॉस्ट अँड कॉस्ट थिटा वगैरे जे काही आहे ते आपण कुठे उपयोग केलो याबद्दल मला माहिती नाही आहे, पण आहे आपण ते शिकलं. मग पहा, ते जे शिक्षण घेऊन आपण ली जनता इथं पुढे बसते. मग पुढे बसल्यानंतर पहा, अगदीच शिट्ट्या वगैरे तशा पद्धतीने त्यांना काय प्रोत्साहित करते. जे राजकीय व्यक्ती वगैरे तिथं आहे, जो भाषण देणारा व्यक्ती आहे तो पूर्वी कोणत्या बॅकग्राऊंडमधून होता, डॉन बॅकग्राऊंडमधून होता, बरोबर. मग तो जाऊन पुढे भाषण देतो त्यावेळेस त्यांना काय इथून चीअरअप करण्यात येतं. मग चीअरअप करण्यात आल्यानंतर त्याचा आत्मविश्वास फावल्या पद्धतीने वाढवला जातो. वाढवल्यानंतर तो काही पण बोलतो. कमरेखालची भाषा तिथं तशा पद्धतीने येते त्यांच्या भाषेमध्ये, सॉरी भाषणामध्ये. मग अशा पद्धतीने करत करत काय राजकारण आपलं तळाला गेलेलं आहे असं आपलं बेसिकली इथं सांगता येतं. व एखादा कदाचित सामान्य माणूस तिथं उभा पण टाकला व त्याला जर सांगितलं की बाबा तू का बोलत आहेस, हे बोलू नको, अशा पद्धतीने जर बोलायचा प्रयत्न केला तर त्याच्या आजूबाजूची जी कार्यकर्ता मंडळी असतात, आता अगदीच डॉन बॅकग्राऊंड म्हटल्यानंतर कार्यकर्ता मंडळी असणार, मग ते काय करतील, ह्या सामान्य माणसाला दम देतील. व सामान्य माणसाला दम दिल्यानंतर आपल्याला काय गरज आहे असा विचार करून आपण काय करतो, माघार घेतो. मग हेच तर सध्याला महाराष्ट्रातील जे राजकारण आहे ते अशा पद्धतीने चालू आहे हे आपलं बेसिकली इथं सांगता येतं. बाकी याच्या पलीकडे काहीच नाही आहे. पहा, एकच मिनिट द्या, कुठे गेलं. हां, त्याच्यानंतर आणखीन एक यामध्ये महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे. पहा, प्रचार सभेत विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा एकमेकावर कमरेखाली भाषेत वार करण्यातच काही नेत्यांना धन्यता वाटू लागते व यातूनच आपलं राजकारण जे आहे ते खूप तळागाळाला गेलेलं आहे असं तुम्ही इथं बेसिकली म्हणू शकता. मग ह्याला बदलायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे मंत्र दिलेला आहे पहा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पहा, पहिल्यांदा शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आता मला जे काही समजलेलं आहे ते पण अगदीच माझं पण बॅकग्राऊंड तशाच पद्धतीचं आहे. पहा, तर अगदी मी शिक्षणामुळेच इथपर्यंत आलेला आहे. आता अगदी मी काही खूप तीर वगैरे मारले तसं नाही आहे, पण पहा, शिक्षणामुळे काही गोष्टी तसं समजलेल्या आहेत आपल्याला, बरोबर आहे. मग याच्या पूर्वी पण म्हणत आलेलं आहे व आता पण तेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का म्हटलेलं असेल मग शिका म्हणून, तर त्याचं कारणच एक आहे, आपण राजकीय नेत्यांचे पंखे बनण्यापेक्षा जर आपण कदाचित शिक्षण जर घेतलं तर अगदीच आपल्या समाजाचा आणि आपला विकास नक्की होईल. पहा, ओके. त्यामुळे ह्या स्टेटमेंटनुसार आपण पण आता इथे थांबूयात. कारण पहा, इंडियन एक्सप्रेसमध्ये पण त्याच बातम्या आहेत. हां, आता एक महत्त्वाची बातमी जर म्हटलात तुम्ही तर ट्रम्प आल्यानंतर कशा पद्धतीने त्यांचं हे होणार आहे ते पाहूयात. एकच मिनिट द्या, कुठे गेला. हां, हे पहा, पहिलीच बातमी आहे इंडियन एक्सप्रेसमधली की ट्रम्प ज्यावेळेस इलेक्शन जिंकले ना, लगेच पहा 6 नोव्हेंबरला गुगलवरती जास्त सर्च काय झालेलं आहे, इंडियन्स जे आहेत त्यांनी H1B व्हिजा जे असतं ना त्याला सर्च केलेला आहे. ओके, मी काल पण लेक्चरमध्ये म्हटलेलं होतं की काही जे व्यक्ती आहेत त्यांना धन्यता वाटू लागलेली आहे की ट्रम्प तिथं आलेले आहेत. पण पहा, ट्रम्प आल्यानंतर काय काय चेंजेस होतील व आपल्या देशासाठी किती घातक आहे हे पण आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे. मग दिस पहा, H1B व्हिजा जर रद्द झाला परत एकदा आपला, तर आपल्या जी बेरोजगारी आहे ती आणखीन खूपच जास्त वाढेल. हे याबद्दल तर शाश्वती आहेच. पहा, ओके. त्यासाठीच पहा, डोनाल्ड ट्रम्प आल्या इंडियामध्ये लगेच काय झालेलं आहे पहा, हे सर्च गुगलच्या सर्च इंजिनवर पहिल्यांदा सर्च काय झालेलं आहे, H1B व्हिजा. ओके, आता अगदीच ते तुम्हाला खोलून बोलणार नाहीत, जे व्यक्ती शिकलेले वगैरे ज्यांना व्हिजा पाहिजे आहे ते बोलणार नाहीत, पण जी अशिक्षित जनता आहे त्यांना हीच धन्यता वाटेल की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये आलेले आहेत. पण खरं पाहिलं तर भारताच्या इकॉनॉमीवर किंवा भारताच्या रुपयावर त्याचा खूप चिरकाल परिणाम होईल याची शाश्वती तर नक्कीच आहे. पहा, ओके. आय होप आता तुम्हाला सर्व बातम्या इथं समजलेल्या असतील. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.